लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे आणि 18वा हप्ता आता नेमका कधी भेटणार आहे। कारण की नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली, आज 1 डिसेंबर आहे। मग या ठिकाणी 16वा हप्ता ज्या लाडक्या ताईंना भेटलाय त्यांना 17वा आणि 18वा हप्ता एकत्र भेटणार का, 3000 रुपये अकाउंटला येणार का, अशा स्वरूपाच्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे। त्या बातम्या तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला सगळ्यांना 16वा हप्ता भेटला आहे का? कारण की बघा लाडक्या ताईंनो इलेक्शन चालू आहे, या 2 आणि 3 तारखेला डिसेंबरच्या इलेक्शन असणार आहे, रिझल्ट असणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे या ठिकाणी ह्या लाडक्या बहिणीच्या जीआर यायला या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, पण या 3 तारखेनंतर 3 डिसेंबर नंतर या ठिकाणी हे निवडणुकीचे रिझल्ट वगैरे लागल्यानंतर तुम्हाला जीआर येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या ताईला आता वाटत आहे की बाबा सर आता 16वा हप्ता भेटलाय आम्हाला, 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, कारण की नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय, 1 महिन्याचा गॅप पडलेला आहे आणि अजून जीआर पण आलेला नाहीये। मग 17वा आणि 18वा हप्त्याचा एकत्र जीआर काढायला पाहिजे आणि 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत, कारण की नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय, डिसेंबर महिना चालू झालाय, मग नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून भेटला नाही, डिसेंबर महिन्याचा हप्ता परत पुढच्या महिन्यामध्ये जाईल। मग असं न होता इलेक्शन आहेत, मग इलेक्शन असताना हे 3000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजेत असं बऱ्याच लाडक्या ताईला वाटतंय। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला असं वाटतंय का 3000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजे? कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो बघा जीआर कधी येणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्हाला 3000 रुपये मिळणार का, कोणत्या लाडक्या ताईला हे 3000 रुपये मिळू शकतात, किंवा 17वा हप्ता 1500 रुपये कोणत्या लाडक्या ताईला भेटू शकतो, हे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो तुम्हाला मी बातमी देखील दाखवणार आहे, 3000 रुपये हप्ता वाटपाची बातमी पण आलेली आहे, ती बातमी पण दाखवणार आहे। मग 17वा हप्ता कधी वाटप होणार आहे हे सगळं बघूया। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। चला वेळ वेळेनंतर व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या समोर आजची बातमी तुम्हाला मी दाखवत आहे बघा, या ठिकाणी साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर आहे। 1 डिसेंबर 2025 ची बातमी आहे बघा, 1 डिसेंबर 2025 ला ही बातमी आलेली आहे। आजची बातमी आहे काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली बघा। परत सांगतो लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी ही शक्यता वर्तवलेली आहे की 3000 रुपये अकाउंटला येतील। पण एक सरकारकडे आपली मागणी आहे, सरकार मायबाप बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही प्रत्येक महिन्याला पुढे 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 घेऊन चाललेला आहात, त्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे। जसं शासकीय नोकरदाराला त्याच महिन्याचा हप्ता त्याच महिन्याच्या शेवटी भेटतो, त्याच स्वरूपात लाडक्या बहिणींना देखील एक तारीख फिक्स करून बघा, त्या कोणत्या पण तारखेला असून द्या, त्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोणते पण एका तारखेला टाकायला पाहिजे। आता काय होते बघा, पुढच्या आता निवडणुका लागल्यात, आता ह्या निवडणुकामुळे आता जीआर पण येणं अजून बाकी आहे। जीआर आल्यानंतर परत अजून 3-4 दिवस लागतात, मग जीआर आल्यानंतर हे कधी हप्ता भेटणार आहे? पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 10 तारखेपर्यंत, परत सांगतो लाडक्या बहिणींनो, 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज भेटणार। 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार आणि 17वा हप्ता बघा, 3000 रुपये हप्ता वाटपाचं काही शक्यताच आहे, ती शक्यता पूर्ण होईल का नाही माहित नाही, पण सरकारकडे आपली ती मागणी पण असणार आहे की बाबा 3000 रुपये एकत्र टाका, म्हणजे परत लाडक्या ताईंना वाट बघायची वेळ येणार नाही। पण 10 डिसेंबर पर्यंत 17वा हप्ता तुम्हाला याची गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये। तुम्हाला मी तारीख पण देऊन टाकली आहे, 10 डिसेंबर 17वा हप्ता वाटपाची तारीख पण तुम्हाला या ठिकाणी मी या माझ्या स्वरूपात सांगितलेली आहे की 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये। चला आता या ठिकाणी बघूया साम टीव्हीने अजून काय सांगितलेलं आहे, न्यूज मध्ये त्यांनी काय बोललेले बघूया। या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा। लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाची बातमी समोर आली, साम टीव्हीची बातमी काय बघा, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, या दिवशी खात्यामध्ये जमा होऊ शकतात 3000 रुपये। आता बघा या दिवशी जमा होतील अशा स्वरूपात सांगितले 3000 रुपये। आता एक निवडणुका चालू आहेत, या आज उद्या परवा ह्या 2-3 दिवसामध्ये जरा जास्त करून निवडणुकीकडे सगळ्या सरकार असेल, पक्ष असेल सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष लागलंय निवडणुकीवर। आता निवडणुका असल्यामुळे आणि त्याचबरोबर जी गव्हर्नमेंट असते, त्याचबरोबर अधिकारी विभाग असतो, महिला व बाल विकास विभाग असेल, निवडणूक विभाग असेल, या विभागाचं पण सगळं लक्ष तिकडे लागल्यामुळे या ठिकाणी जीआर यायला अजून वेळ भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, ह्या 2 ते 3 दिवसामध्ये निवडणुका
संपल्यानंतर तुम्हाला GR येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. आणि आलीच सरकारने तर ह्या 1-2 दिवसामध्ये जरी GR टाकला, कारण की बघा सरकार निवडणूक असल्यामुळे GR पण लवकरात लवकर काढू शकतो, त्याच्यामुळे सरकारकडे परत विनंती आपल्या सगळ्यांची की लवकरात लवकर GR काढावा आणि लाडक्या ताईंना खुशखबर देऊन टाकावा, एक गुड न्यूज त्यांना देऊन टाकावी. चला आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत आहोत. तर डिसेंबर, मी तुम्हाला तारीख सांगितली, डिसेंबर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत या ठिकाणी GR येण्याची शक्यता आहे. आणि बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या वेळेस जर आपण बघितलं, मागच्या वेळेचे जे GR आले होते ते GR या ठिकाणी कमी कमी येत होते. बघा पहिला जो GR आला तो 13 तारखेचा, सॉरी 13व्या हप्त्याचा GR जो आला होता तो आला होता 335 कोटीचा. बघा GR मध्ये पण लक्षात घ्या लाडके दोनो, वाढ झालेली आहे. जर बघितलं तुम्ही 14वा जो GR आला होता त्याच्यामध्ये 345 कोटी रुपये या ठिकाणी म्हणजे 10 कोटी वाढून भेटली होती. म्हणजे 12वा 13वा आणि 14वा हप्ता जे वाटप सुरू होतं त्या 12वा 13वा 14व्या हप्त्यामध्ये जवळजवळ 26 लाख लाडक्या त्यांना बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यामुळे त्यांची पडताळणी सुरू केली आणि पडताळणी असल्यामुळे बऱ्याच बघा 335 कोटी 345 कोटी असे ते या ठिकाणी भेटायला लागले. मग त्याच्यानंतर पुढचा बघा 15वा जो हप्ता होता, 15वा हप्ता 410 कोटी, डायरेक्ट या ठिकाणी 50 कोटीचा, एक 50 ते 60 कोटीचा या ठिकाणी फरक पडला. डायरेक्ट 60 कोटी वाढून भेटले. म्हणजे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला या ठिकाणी परत या ठिकाणी संधी भेटली लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याबद्दलची. त्याच्यानंतर बघा 16वा हप्ता म्हणजे मागचा जो हप्ता होता त्याच्यामध्ये पण याच्या ठिकाणी 410 कोटी.3 एवढा कोटीचा या ठिकाणी निधी मंजूर झाला. आणि बघा मागच्या वेळेचा जो GR होता 29 ऑक्टोबरला आलता आणि एक ऑक्टोबर नंतर 4 नोव्हेंबर पर्यंत वितरण सुरू झालं. म्हणजे एक 4-5 दिवसाच्या गॅप मध्ये वितरण सुरू झालं. म्हणजे मागच्या वेळेचा जर आपण विचार केला, सगळ्या विचार केला तर एक GR आल्यानंतर 3-4 दिवसामध्ये वितरण होतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर GR काढावा. कारण की आता बऱ्याच लाडक्या या ठिकाणी परेशान झालेत, विचारत आहेत की बाबा हा GR कधी येणार आहे. तर लाडक्यानो, मी एक गुरुदादा, तुमचा गुरुदादा, एक माझ्या वतीने तुम्हाला एक तारीख सांगत आहे, मधल्या गोष्टी पण तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. त्याच्यामुळे 10 लक्षात घ्या, 10 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा. 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्या अगोदर पण भेटणार आहे, काळजी करू नका. पण 10 डिसेंबर एक तारीख मी तुम्हाला दिली, 10 डिसेंबर पर्यंत तुम्हाला गुड न्यूज भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. चला त्याच्यानंतर बघा 17वा हप्ता नेमका आता कुणाला भेटणार हे लक्षात घ्या. आता जो हप्ता असणार आहे तो 17वा हप्ताच तुम्हाला भेटणार आहे, 1,500 रुपये भेटणार आहे. 3,000 रुपये भेटण्याची शक्यता आहे, शक्यता खूप कमी आहे. पण सरकारकडे आपली एक मागणी असणार आहे, निवडणूक आहेत, लवकरात लवकर सरकारने हे 3,000 रुपये टाकावेत. पण 17वा हप्ता जर भेटला, 1,500 रुपये भेटले तर ते कुणाकुणाला भेटणार बघा लाडक्यानो, ज्यांना 16वा हप्ता भेटलेला आहे अशा लाडक्या त्यांना काळजी करू नका, त्यांना भेटतील. नंतर DBT ऍक्टिव्ह असेल पाहिजे. ह्या दोन जर गोष्टी तुमच्या पूर्ण असतील लाडक्यानो, ह्या दोनच गोष्टी फक्त लक्षात ठेवा. एक ते एक तुमचा 16वा हप्ता तुम्हाला पडलेला आहे आणि तुमचं DBT ऍक्टिव्ह आहे. ह्या दोन गोष्टी, KYC ची अजून काही टेन्शन घेऊ नका. हा आणि पुढचा हप्ता काही काळजी करायची गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट भेटणार KYC. पण लक्षात घ्या, KYC पूर्ण करून घ्या. ज्या ज्या लाडके त्यांचे पहिले स्टेप झाली असेल त्यांनी डॉक्युमेंट जमा केले आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. पती नाही आहेत, वडील नाही, त्यांनी डॉक्युमेंट्स आपले जमा केले आहेत का लाडक्या दिदींकडे, कुणाकडे, अंगणवाडी सेविकाकडे. कारण त्याला वरून आता आदेश आलेले आहेत. मी या ठिकाणी महिला व बालविकास विभाग अधिकारी यांना पण बोललेलो आहे, त्यांना वरून परत एकदा आदेश आलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी परत एकदा जाऊन या ठिकाणी सांगायचे अंगणवाडी सेविकांना की आमचे डॉक्युमेंट्स घ्या म्हणून. नंतर बघा रेशन कार्डवर 2 महिला लाभ घ्यायला पाहिजेत. ते 2 पेक्षा जास्त लाभ घेत असतील तर लाडक्याताईंनो तुम्हाला ते हप्ते भेटणार. त्याच्यामुळे 2च लाडक्याताई घरामधल्या असायला पाहिजेत. तर ह्या 3-4 अटी सगळ्यांच्या आहेत का पूर्ण. आणि यावेळेस बघा परत एकदा 2,35,00,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ते भेटणार आहे. त्याच्यामुळे ही गुड न्यूज असणार आहे लाडक्याताईंनो, काळजी करू नका. तर इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.